विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर शाळेच्या बाहेर मैदानामध्ये कोणी पाहिलं तर काय म्हणतात रे? ए, तुझी जोडी कुठे? बरोबर आहे की नाही? किंवा तुमच्या मित्राला जर मैदानात कुणी भेटलं तर ते काय म्हणतात? ए, एकटाच दिसालास, कुठे जोडी? बरोबर आहे ना? अगदी तसंच आपल्या मराठीमध्ये सुद्धा जोडी असते आणि तेच आज आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला दुसरं घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, यामधील उपघटक 11वं जोड शब्द हे शिकायचं आहे. तर फार छान आणि खूप खूप मनोरंजक असा हा प्रकरणाचा भाग आहे बरं का मुलांनो. तुम्हाला ना वाचता वाचता सगळा भाग लक्षात राहील. त्यामुळं तुमचं पुस्तक पहिल्यांदा हातात घ्या. पुस्तक हातात घेऊन पुस्तकातील भाग पहिल्यांदा वाचा. तुमचं लक्ष पुस्तकातील शब्दाकडं पाहिजे बरं का. पुस्तक आवश्यक आहे. पुस्तक जर नसेल मग तुम्हाला काही कळणार नाही. समजलं? एकाग्रतेनं पुस्तकात लक्ष देऊन पहा, वाचा आणि मग पुन्हा प्रश्नोत्तर सोडवायचं आहे. बघा, जोड शब्द लक्षात ठेवायची काय बाब आहे? मराठीत काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोड शब्द तयार होतात. उदाहरणार्थ, समोरासमोर, लाले लाल, भारंभार, हळूहळू, गडगडाट, कटकट, धडधड, फडफड, मुळूमुळू, धाड धाड, कणकण इत्यादी. काही वेळा पहिल्या शब्दाचा अर्थाचाच शब्द जोडून येतो. उदाहरणार्थ, ओढाताण, आसपास. काही वेळा दुसऱ्या शब्दातील फक्त एखादे अक्षरच बदलते. उपास तापास, थाट माठ, अर्धा मुर्धा. लय भारी शब्द आहेत, लय मनोरंजक आहेत. बघा, तर काही जोड शब्द वर्णानुक्रमानुसार आता बघा आपल्याला हे पाहिजे जोड शब्द बरं का. पहिला शब्द दिलाय अक्कल हुशारी, अक्राळ विक्राळ, अघळ पघळ, आचकट विचकट, अदला बदल, अधून मधून, अमीर उमराव, अर्धा मुर्धा, आळम टळम, आवती भवती, आंबट चिंबट. पुस्तकात लक्ष नाही, पुस्तकात लक्ष द्या. बरोबर जे चालू आहे ना रे त्यात बोठव रे, बोठव तुझं कुठं चालू बघते. आंबट चिंबट, आकांड तांडव, आगत स्वागत, आड पडदा, आडवा तिडवा, आरडा ओरडा, आसपास, इडा पिडा, उंच नीच, उघडा बोडका, उघडा वागडा, उधळ माधळ, उधार उसनवार, उपास तापास, उरला सुरला, एकटा दुकटा, ऐश आराम, ऐस पैस, ओढा तान, ओबड धोबड, औरस चौरस, अंगत पंगत, अंधाधुंद, कच्ची बच्ची, कज्जे खटले, काडी कोयंडा, कडी कोयंडा, कडेकपारी, कडेकोट, कपडा लत्ता. लक्ष नाही, लक्ष नाही, व्यवस्थित बोट ठेवा, बोट ठेवा. नाही म्हणला तरी चालते, बोट ठेवा आणि माझ्या उच्चाराच्या शब्दाच्या बरोबर त्या वर्णा अक्षरावर बोट पाहिजे बरं का रे. पुढं कडेकपारी झालं, कडेकोट. कडेकोट म्हणजे काय रे? कडेकोट पहारा. कपडा लत्ता म्हणजे काय? कपडे घेऊन देणे, खूप सारे कपडे. पुढं करार मदार, करता सवरता म्हणजे मुख्य माणूस. कांदा भाकरी म्हणजे जेवणाचा पदार्थ. कागदपत्र म्हणजे कागदाचं माहिती देणारं. काटकसर म्हणजे काय? जपून वापरणं. कानाकोपरा म्हणजे प्रत्येक कण नकण म्हणजे सगळं तर स्वच्छ केलं पण कानाकोपऱ्यात सुद्धा स्वच्छ केलं. कापड चोपड, काबाड कष्ट म्हणजे खूप कष्ट. कामकाज म्हणजे मेहनत. कामकाज म्हणजे कुठला तरी कामधंदा. कामधंदा कामकाज एकच. कायदे कानून म्हणजे ज्ञान. काळ वेळ, काळा सावळा, कावरा बावरा, किडूक मिडूक, कुजबूज, कौड कौतुक म्हणजे खूप कौतुक. कोर्ट कचेरी, क्रिया कर्म, खबरबात,
खर्च वेव म्हणजे काय खर्च केलं, काय जमा केलं ते. खाच खळगे, खाडा खोड, खाना खुना, खेडोपाडी, खेळ खंडोबा, ख्याली खुशाली. कसं आहे, ठीक आहे ना, असं विचारणं म्हणजे ख्याली खुशाली. गड किल्ले, गडकोट, गणगोत म्हणजे नातेवाईक, गल्ली बोळ म्हणजे बोळाबोळा तुट असता, गाजा वाजा म्हणजे काय खूप प्रसिद्धी, गाठ भेट म्हणजे प्रत्यक्ष भेट, गुरे ढोरे म्हणजे जनावरं, गोड धोड म्हणजे खायला पंचपक्वान, गोडी गुलाबी म्हणजे चांगलं बोलणे, गोर गरीब म्हणजे सामान्य माणूस, गोर गोमटा म्हणजे दिसायला छान, गोरा मोरा म्हणजे छान, गोळाबिरीज म्हणजे सगळं टोटल, घरदार म्हणजे घर शेत असं घरदार, चट्टामट्टा म्हणजे जास्त तयार होणे, चढ उतार म्हणजे वर खाली, कधी कधी खूप छान आणि कधी कधी काहीच नाही म्हणजे चढ उतार, चार चौघे म्हणजे मित्र कंपनी, माणसं, चारा पाणी बैलाला, गाई बैलाला आपण ते चारा पाणी घालतो ते, चाल ढकल म्हणजे आज करू उद्या करू काम, चिटपाखरू म्हणजे एकही जण नसणं, म्हणजे चिटपाखरू म्हणजे कोणीच नाही, चिठ्ठी चपाटी म्हणजे काहीतरी कागद द्यायचा, चीज वस्तू म्हणजे महत्त्वाची, चुगली चहाडी म्हणजे कानं भरवणे, चूक भूल म्हणजे क्षमा, चुपचाप चुपचाप चुपचाप, चेष्टा मस्करी म्हणजे थट्टा, चोळामोळा कागद घेतला चोळामोळा केला, जडीबुटी म्हणजे औषधं दिले, जमीन जुमला म्हणजे शेती पाडी, जवळपास म्हणजे नजदीक, जाड जूड म्हणजे धष्टपुष्ट, जाडा भरडा, जाळ पोळ, जीर्ण शीर्ण जीवजंतू, जुना पुराणा, जेवण खान, झाड झाडोरा, झाड लोट. आता बरेचसे शब्द आहेत ना, अर्थ सांगायची गरज नाही, तुम्हाला नुसतं ते उच्चार केला कीच अर्थ लक्षात येते. झाड लोट बघा, हे झाड लोट म्हणजे काय, साफसफाई स्वच्छता, झाडे झुडपे दिसली चित्र झाडे झुडपेचं बस, झाडे झुडपे, टंगळमंगळ म्हणजे काम करायचं टंगळमंगळ केलं, टक्के टोनपे, टिकल्या बावल्या, ठाक ठीक, ठाव ठिकाणा, डाग डुजी, डाम डाऊल, तंबा तंटाबखेडा, तंटाबखेडा म्हणजे काय, काहीतरी भांडण तट्टे. पुढं तडका पडकी म्हणजे पटकन, ताट वाटी, तारतम्य, ताळतंत्र, ताळमेळ. त्याच्यानंतर पुढचं काय, तिखट मीठ, तोडफोड, तोळा मासा, त्रेधा तिरपट म्हणजे खूप खूप बेजारी होणं, त्रेधा तिरपट, थकबाकी म्हणजे काहीतरी बाकी असणं शिल्लक असणं, थट्टा मस्करी, थांग पत्ता, थाट माट, थांग पत्ता म्हणजे काही न सांगताच जाणं, थांग पत्ता नाही, थाट माट म्हणजे खूप थाट झाला, थातूर मातूर म्हणजे वरवरचं काम केलं, दंगा धोपा म्हणजे गोंधळ केला. पुन्हा दंगा मस्ती, दगड धोंडा, दगा फटका, दमदाटी, दयामाया, दाग दागिने, दाना गोटा, दाना पाणी, दाना वैरण, दान धर्म, दिवसा ढवळ्या, दिवाबत्ती, दीन दुबळा, दूध धुबते म्हणजे भरपूर, देव घेव देणं घेणं, देव धर्म, देवाण घेवाण, धक्काबुक्की, धडधाकट, धनदौलत, धनधान्य, धरपकड. हे सगळे शब्द फार महत्त्वाचे आहेत बरं का रे. एकदा नीट वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा म्हणजे तुम्हाला आपोआप ते सगळं लक्षात राहील, पाठांतर होईल. धरबंध, धष्टपुष्ट, धागादोरा, धूमधाम, धूळदान, ध्यानीमणी, नदी नाला, नफा तोटा, नवा कोरा, नोकर चाकर, पडझड, पाऊस पाणी, पाच पोच, पाट पाणी, पाठ पुरावा, पान सुपारी, पाला पाचोळा, पाळे मुळे, पाहुणा रावळा, पूजा अर्चा, पुसत पास, पुस्तपास, पै पाहुणा, पै पैसा, पैसा अडका, पोरे बाळे, पोरे सोरे, फंद फितुरी, फाटाफूट, फौज फाटा, बरे वाईट, बहीण भावंडे, बाग बगीचा, बाजारहाट, बाड बिस्तरा, बापलेक, बाय बापड्या, बेलभांडार, बोल भांड,
भांडण तंटा, भांडी कुंडी, भाऊबंद, भाकर तुकडा, भाजीपाला, भीडभाड, भीड मुहूर्त, भोळा भाबडा, मंत्रतंत्र, मनोमन, मागमूस, मानपान, मान मरातब, माय माऊली, मारझोड, मारपीट, माल मसाला, मीठ भाकर, मीठ मिरची, मुले बाळे. आता बघा, मुले बाळे हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. मेवा मिठाई, मेवा पण एक शब्द आहे, मिठाई पण एक शब्द आहे, आणि हे दोन्ही मिळून मेवा मिठाई तयार झालं. मोड तोड, मोड पण एक शब्द आहे, तोड पण एक, आणि मोडतोड मिळून एक शब्द तयार झाला. रडत खडत, रमत गमत, राग रंग, राजे महाराजे. आता राजे पण एक शब्द आहे, महाराजे पण एक शब्द आहे. रामगाडा, रीतिरिवाज, रूपरंग, रूप सुंदर, रोख ठोक, रोगराई, लग्नकार्य, लतावेली, लाकूड फाटा. लाकूड एक वेगळा शब्द आहे, फाटा एक शब्द आहे, आणि दोन्ही मिळून लाकूड फाटा तयार झाला. लाडी गोडी, लुंगासुंगा, लुळापांगळा, वजने मापे, वाड वडील, वास्तुपुस्त, वृक्षवेली, व्यापार उदीम, व्रतवैकल्य, शहाणा सुरता, शिक्कामोर्तब, शेजारी पाजारी, शेठ सावकार, शेती भाती, शेतीवाडी, संगत सोबत, सगळे सोयरे, सटरफटर, सडा सावरण, सणवार, सती सावित्री, सदा सर्वदा, सरमिसळ, सरळ सोट, सरसकट, सल्लामसलत, सवता सुभा, सही सलामत, सांगोपांग, स्राज शृंगार, साजिरा गोजिरा, साधा भोळा, साधा सुधा, साधू संत, साफ सफाई, सुख शांती, सोक्ष मोक्ष, सोने नाणे, सोयर सुतक, सोयरा धायरा, स्थावर जंगम, स्थिर स्थावर, हळद कुंकू, हवा पाणी, हाल अपेष्टा, हाल हवाल, हाव भाव, हीन दीन, हेवा दावा, होम हवन. बघा, होम वेगळा, हवन वेगळा. आता हे सगळे शब्द काय होते, सगळे शब्द कसे होते, हे जोड शब्द. आता हे जोड शब्द तुम्ही छानपैकी वाचलात तरी वाचलात की त्याच्यानंतर तुम्हाला सोडवायचे आहेत सरावासाठीचे प्रश्न. मी तुम्हाला आणखीन 5 मिनिट वेळ देतो. 5 मिनिटामध्ये तुम्ही हे आणखीन शब्द मन लावून वाचा. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस वाचा, आणि वाचल्यानंतर मग पुन्हा नमुना प्रश्न आणि सरावाचे प्रश्न सोडवायचे आहेत. वाचा मग पहिल्यापासून. वाचलात नाही? अरे मग मी शिकवणार नाही. अगोदर वाचा, मन लावून वाचा, जोड शब्द शिकवलेले सगळे वाचा. मान खाली वाचा. मन लावून वाचा, वाचा, वाचल्याशिवाय नाही. मनात मनात वाच रे.
व्हेरी गुड. वाचलं तुम्ही सगळ्यांनी? खरंच वाचलात ना? छान. आता जर वाचला असताल तर मग आता आपण पाहूया. अगदी सोपं. तुम्ही बघा मुलांनो, तुम्हाला एवढं सोपं वाटेल हे. तुम्हाला वाटेल हे 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये 2रीच्या वर्गातला आलं का काय? इतका सोपा असा हा भाग आहे. बघा, प्रश्न, नमुना प्रश्न पहिला. अचूक जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता जोड शब्द निवडायचा आहे अचूक, बरोबर आहे. जोड शब्द तयार होण्यासाठी एक शब्द निवडायचा आहे. अगोदरच एक शब्द दिला आहे, बरोबर आहे. पहिला शब्द दिला आहे भोळा. आता भोळाच्या सोबत कोण आहे जोडी? भोळा मोळा, भोळा पांगळा, भोळा दुबळा, काहीच नाही. भोळा भाबडा, बरोबर आहे की रे? म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2 तिथं दिलेलं आहे. दुसरा प्रश्न. पुढीलपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग आता जोड शब्द नसलेला, बरं का. मग आता 4 चौघे, 4 एक शब्द, चौघे एक शब्द, 4 चौघे जोड शब्द आहे. पाळे मुळे, पाळे एक शब्द आहे, मुळे एक शब्द आहे, पाळे मुळे हे बी जोड शब्द आहे. दाग दागिने, दाग म्हणजे कपड्याचे दाग, दागिने म्हणजे अंगातला दागिने, दाग दागिने हे बी जोड शब्द आहे. आणि बरे चांगले, बरे चांगले, बरे चांगले नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा. रिकाम्या जागी येणारा योग्य जोड शब्द निवडा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. शिशिर ऋतूत होणाऱ्या पानगळीमुळे अंगणात डॅश डॅश पडला होता. पालापाचोळा. पानगळती झाल्यावर काय होईल रे झाडाचा? पालापाचोळा खाली पड. बरोबर आहे. चारा पाणी पडेल का? नाही. झाड झाडोरा, भाजीपाला पडेल का? नाही. ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 पालापाचोळा. आता बघा, हे नमुना प्रश्न सोडवले, तिथंच उत्तर दिलेलं आहे. तुम्ही कितीही जरी नाही म्हणलात तरी तुमचं लक्ष सोडवता सोडवता हळूच डॅन टॅडॅन उत्तराकडे जाते. मग उत्तराकडे जर तुमचं लक्ष गेलं मग डोकं काय चालणार? म्हणून आता सरावासाठीचे जे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नातलं इथं कोणतंच उत्तर रंगवायचं नाही. बघा, रंगवलात तर तुमचा एकदा सराव होईल, पण पुन्हा डबल तुम्हाला सराव करता म्हणलात तर तुमचं लक्ष उत्तराकडे जाते बेटा. म्हणून कुणीही पुस्तकावर उत्तरं रंगवू नका. त्याऐवजी तुम्ही वही करा. वहीवर छानपैकी घटकाचं नाव लिहा, दिनांक टाका, वार टाका, उपघटक लिहा आणि वहीवर लगेच लिहायचं प्रश्न पहिला. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या पुढे 4 4 वर्तुळं आणि जे पर्याय त्या प्रश्नाचं उत्तर असेल ते वर्तुळ रंगवायचं. म्हणजे तुमचं उत्तर रंगवण्याचा सुद्धा सराव होतो. समजलं? म्हणून पुस्तकावर रंग न रंगवता वहीवर रंगवा. बघा बरं, सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला. पुढील ठळक अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे तुम्हाला. आता मग पहिलं काय दिलंय? जमीन जुमला. अरे बापरे, हे कसं काय आलं रे डायरेक्ट उत्तर? फक्त वाचन केल्यामुळं. नुसतं तुम्ही हे जोड शब्द वाचलात की डायरेक्ट उत्तर तुमच्या समोर तयारच. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3ला रंगवायचा. खुर 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 खुर. दुसरं काय दिलंय? साज शृंगार. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 साज सुंदर नाही, साज रंग नाही, साज काज नाही, तर साज शृंगार. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 लगे पेननं रंगवायचं. तिसरा हाल हवाल. बरोबर आहे. हाल दावा नाही, हाल हवन नाही, हाल लोट नाही, तर हाल हवाल. कसे तुमचे हाल हवाल? तिसऱ्याचं उत्तर 4. म्हणून तुम्हाला सारखं म्हणलं वाचा वाचा वाचा, वाचल्यावर येतच आहे. स्थावर जंगम. स्थावर सोबत नाही, स्थावर स्थिर नाही, स्थावर वस्तू नाही, तर स्थावर जंगम. चौथ्याचं उत्तर 2. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. 5वा प्रश्न. पाहुणा रावळा. पाहुणा सावळा नाही, पाहुणा गोमटा नाही, पाहुणा माऊली नाही, पाहुणा रावळा. रावळा पर्याय नंबर 1. 5व्याचं उत्तर 1. वाचायचं रंगवायचं, वाचायचं रंगवायचं. 6वं.
मेवा भाजी. मेवा म्हणजे काय रे? गोड गोड. वाह, नंबर 1. वाह, कुठं मिळते हे मेवा? राजस्थानी हॉटेल. अजून काय असतं रे? मेवा, मिठाई. मेवा बी गोड, मिठाई गोड. हाय का पर्यायात? बघा, जाऊ नका तिकडं राजस्थान हॉटेलमध्ये, इथं या. मेवा भाजी नाही, मेवा भाकरी नाही, मेवा पाणी नाही, तर मेवा मिठाई. पर्याय नंबर 3 सहाव्याचं. किती सोपं आहे, लय सोपं आहे, एकदम सोपं आहे. आणि पोरं टेन्शन घ्यायलेत. डॅश डॅश रंग. रोग रंग नाही, मनोरंग नाही, ताळ रंग नाही, तर राग रंग. म्हणून 7व्याचं उत्तर 4. धडाधड नुसतं वाचलं की येते बघा, नुसतं वाचलं की येते तुम्हाला. आणि रंगवायचं, रंगवणं सुद्धा एक प्रकारचा अभ्यासच आहे. 7वं डॅश डॅश धर्म. दान धर्म. दम धर्म नाही, दया धर्म नाही, राग नाही, तर काय? दान धर्म. म्हणून 8व्याचं 2. त्याच्यानंतर पुढचं 9वं डॅश डॅश डौल. धूळ डौल नाही, थाट डौल नाही, गोड डौल नाही, तर डाम डौल. म्हणून 9व्याचं 1. अत्यंत सोपं आहे, सगळं सोपं सोपं. 10वं डॅश डॅश भंडार. मग काय? स्थिर भंडार नाही, बोल भंडार नाही, चढ भंडार नाही, तर बेल भंडार. 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न 11वा डॅश डॅश पांगळा. लुळा पांगळा. 11व्याचं 1 हे तर आंधळ्याला सुद्धा येईल. लई सोपं आहे. 12वा प्रश्न डॅश डॅश फितुरी. फंद फितुरी. 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. झालं, रंगवलं. अरे झाला, पहिला प्रश्न तर झाला लगेच. कस काय फास्ट झाला? कारण तुम्ही वाचन केलात म्हणून बेटा, हे वाचन फार महत्त्वाचं आहे, वाचा. दुसरा प्रश्न 7 आहेत बरं, ह्याचे सुद्धा लगेच वहीवर त्याच्या खाली घ्या. आम्ही फळ्यावर इथं लिहिलं, तुम्ही खाली घ्यायचं. प्रश्न दुसरा 1 2 3 4 5 6 7 आणि लगेच त्याच्या पुढं 4 4 वर्तुळ. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आणि अशा पद्धतीचे वर्तुळ झाले की त्याच्यामध्ये 1 2 3 4 असं तुम्ही लिहून काढा. समजलं? चला, पुढचा प्रश्न काय आहे? पुढच्या प्रश्नात दुसरा प्रश्न मन लावून वाचा बरं का. प्रश्न समजला तर उत्तर येते, नाही तर तुम्ही नुसतं उत्तराला महत्त्व देऊ लागलात तर चुकलं. प्रश्नालाही महत्त्व द्या. पुढीलपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता जोड शब्द नाही असं कोणतं आहे बघा. मग बघा, पहिलं झाड झाडोरा, झाड लोट, झाडे झुडपे, झाडे खोडे. आता ह्याच्यात पहिलंच नव्हतं. झाडलोट आहे, झाडे झुडपे आहे, झाडे खोडे, पण झाड झाडोरा हा जोड शब्द नसलेला आहे. म्हणून दुसऱ्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 1 रंगवा. पुढचा प्रश्न जाडा भरदा, करता धरता, दगा फटका आहे, दीन दुबळा आहे, जाडा भरडा आहे, पण करता सवरता आहे, इथं दिले करता धरता, चुकलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. लगेच 2ला रंगवायचं. तिसरा प्रश्न लाकूड सारवण, धन दौलत हे आहे बरं का, धन दौलत. भांडी कुंडी हे पण आहे, हवा पाणी हे पण आहे, पण लाकूड सारवण नाही. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 1. लगेच रंगवा. चौथा प्रश्न रूप रंग, माग मूस, आंतरजाल, मंत्रतंत्र. आता हे मंत्रतंत्र आहे, मागमूस आहे, रूपरंग आहे, पण आंतरजाल म्हणजे इंटरनेट हे शब्दाचा अर्थ आहे, हे नाही आहे जोड शब्द. म्हणून दुसऱ्यामधलं चौथ्याचं 3 आंतरजाल. त्याच्यानंतर 5वं काय आहे? हावभाव हे आहे. आदी मानव, मान मरातब, गोरगरीब मान मरातब. आदी मानव ते एक शब्द आहे, बरोबर आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 2. त्याच्यानंतर छान रंगवा बरं का. 6वं ऐश हराम,
आसपास, जेवण खान, ऐश आराम हे 2 शब्द आहेत. आसपास हे पण 2 शब्द आहेत, मिळून जोड शब्द तयार झाला. जेवण खान हे जोड शब्द आहेत, पण चूक बरोबर हे जोड शब्द नाही आहे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न, दूरदर्शन हे तर पहिलंच उत्तर आहे, जोड शब्द नाही आहे, टी व्हीचं नाव आहे. गड किल्ले, दगडधोंडा, जीवजंतू हे जोड शब्द आहेत तिन्ही, पण दूरदर्शन हे टी व्हीचं नाव आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अरे झाला दुसरा प्रश्न सुद्धा बोलत बोलत. कसं काय झाला? कारण तुम्ही जोड शब्दाचं 5 वेळेस वाचन केलंय. म्हणून नाही वाचन केलं तर करा, आता थांबवा, तिसरा प्रश्न सोडू नका, आधी वाचा, वाचून तुम्ही सोडवा. 5 वेळेस जोड शब्द वाचा आणि मग सोडवा. बघा कसं फटाफट उत्तर येतात तुम्हाला. प्रश्न तिसरा. आता किती आहेत प्रश्न तिसऱ्यामध्ये? लगे वही बदलायचं. प्रश्न तिसऱ्यात 6 आहे. प्रश्न तिसरा 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 4-4 वर्तुळ काढायचे आहेत. आणि जे उत्तर आलं त्याला रंगवायचं. बघा बरं, आता कितवा प्रश्न? तिसरा. प्रश्न मन लावून वाचा. पुढीलपैकी जोड शब्द असलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 3 जोड शब्द नाही आहेत, एकच आहे. कोणतं आहे बघा? फार सोपं आहे. हवामान हे तर हवामानाचं नाम आहे. तापमान, मानपान, ताकदवान, तर मानपान हे जोड शब्द आहे. म्हणून तिसऱ्याचं पहिल्याचं उत्तर 1. प्रश्न तिसऱ्यामधलं पहिल्याचं उत्तर मानपान 3. पहिल्याचं उत्तर 3. पुढचं भावजय, पायवाट, जलतरण, धरपकड बरोबर आहे. दुसऱ्याचं उत्तर 4. धरपकड हे वेगळे जोड शब्द आहेत, बाकीचे नाम आहेत. काम धाम, प्रवास वर्णन, शिवणकाम, ताट भांडी, तर ह्याच्यात कामधाम हे जोड शब्द आहे. काय कामधाम आहे का नाही असं म्हणतात ना, त्याच्यामुळं तिसऱ्याचं उत्तर 1. पुढचं चौथा प्रश्न काय दिला आहे? पै पैरण. पै पैरण हे शब्द नसते. पै पैसा हे जोड शब्द आहे. पै अडका नाही, पैसा अडका. पै पूजा नाही, तर ह्याचं चौथ्याचं 2. पै पैसा. त्याच्यानंतर 5वं पाऊल वाट, आभाळ माया, वादळ वाट हे नामच आहेत सगळे, पण दयामाया हे जोड शब्द आहे, ते एकच शब्द आहेत सगळे. पण 5व्याचं 4. दया माया. पुढचं पाट पाणी, दूरचित्रवाणी, नभोवाणी, आकाशवाणी. आता हे सगळे एक एक शब्द आहेत, पण जोड शब्द कोणता आहे? पाठ पाणी. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. परीक्षेत जर असे प्रश्न जर आले तर तुम्ही इतकं खुश होताल, प्रश्न बघितले की तुम्ही उड्याच मारताल, इतके सोपे प्रश्न. बाबा बघा आता प्रश्न चौथा. त्याच्यात सुद्धा किती आहेत? 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 असे प्रत्येक ठिकाणी 4 वर्तुळ काढा. 4 वर्तुळ काढल्यावर त्याच्यामध्ये 1 2 3 4 असं लिहा आणि लिहिल्यानंतर फटाफट प्रश्न वाचायचा आणि उत्तर रंगवायचं. प्रश्न चौथा वाचा मन लावून. पुढील शब्दांचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग पुढील शब्दांचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. म्हणजे अर्ध दिले तिथं. जसं भांडण तंटा, तसे तंटा बखेडा, कारण बाकी पर्याय येत नाही. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3 तंटा बखेडा. पुढचं जसे जमा खर्च, तसे खर्च जमा नाही होणार. खर्च वेळ नाही, खर्च
वेच. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 खरंच वेच. पुढचं, जसे मीठ मिरची तसे कांदा तुकडा नाही, की मीठ नाही, चटणी नाही, कांदा भाकरी. म्हणून तिसऱ्याचं 1. त्याच्यानंतर चौथा, जसे पैसा अडका तसे एस आहे बरं का, ऐस आराम नाही होत, आयुष्य आराम होत आहे. पण इथं ऐस आराम चुकलं, ऐस पास नाही, ऐस पूस नाही, तर ऐस पैस. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुन्हा 5वा प्रश्न, जसे बहीण भावंडे तसे रहाट पाणी नाही, रहाट टोनपे नाही, रहाट खटले नाही, तर रहाट गाडगे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 झाला. हाही चौथा प्रश्न पूर्ण झाला. आता 5वा प्रश्न, लगेच वहीवर खाली प्रश्न 5वा असं लिहायचं, बाण करायचं, 1 2 3 4. 4 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाच्या पुढं 4 वर्तुळ, आणि 4 वर्तुळ झाले, प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचून योग्य क्रमाचं वर्तुळ रंगवायचं. प्रश्न 5वा वाचून घ्या. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द जोडल्यास योग्य जोड शब्द तयार होईल, त्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा म्हणलं. मग पहिलं, डोंगर दऱ्यातील लोक कडे डॅश डॅशतून फिरून अन्नाचा शोध घेतात. मग कडे कोयंडेतून फिरतात नाही, कडे झुडपेतून फिरतात नाही, कडे कोपरातून फिरतात नाही, मग कडे कपारी. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं हे सुद्धा. पुढचा प्रश्न दुसरा, ताईने अंगणात छान सडा डॅश डॅश केले, सडावाडी केले नाही, सडा आरच्या केली नाही, सडा रांगोळी. आता सडानंतर रांगोळी थोडीच असती, तर सडा सारवण. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 4 सडा सारवण. व्यवस्थित रंगवा, वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही. तिसरा प्रश्न, ज्याचे गड त्याचेच राज्य, ज्याचे गड डॅश डॅश म्हणजे गडवाडी का, गड फाटा का, गड महाराजे का, गड किल्ले. गड किल्ले ऐकलं कसं वाटते, गड किल्ले. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर पुढचं चौथं, अष्टमीला तेथे होम डॅश डॅश करण्यात आले. होम हवाल का, होम हवन का, होम तंत्र का, होम शृंगार. मग काय 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 करेक्ट आहे, होम हवन. हे नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटतं ना, हे कुठंतरी ऐकलं आहे, जसं तुम्हाला कोणता व्यक्ती भेटला, कुठंतरी बघितलं हो, तुम्हाला कुठंतरी असं होतं की नाही, तसंच हे कुठंतरी जे ऐकतात तुम्ही वाचलात ना, बरोबर तुमचं मनच सांगते उत्तर ते आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वाचा. अशा प्रकारे चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. व्यवस्थित रंगवा. अरेच्छा, झालं, जोड शब्द आपलं प्रकरण पूर्ण झालं बघत बघत. आणि खूप सोपं असं हे प्रकरण होतं बालमित्रांनो. आणि मला आशा आहे की तुम्हाला हे सगळा भाग समजला असेल. तुम्ही यावर आधारित परीक्षेत जर प्रश्न आले तर निश्चित ह्याच्यात उज्ज्वल यश मिळवताल. हा भाग तुम्ही पाहिला, अभ्यास केलात, त्याबद्दल धन्यवाद. थांबा थांबा थांबा, एक थोडं चुकलंय बघा. असं तुमचंही होऊ शकतं बरं का परीक्षेत. प्रश्न पहिल्यामधलं 11वं, प्रश्न पहिल्यामधलं 11वं मुद्दाम चुकायसाठी हे प्रश्नपत्रिका प्लॅन करून तयार केलेली असते बरं का. लुळा पांगळा आहे, तर आपण काय केलं, लुंगा पांगळा केलं आहे. म्हणून हे पर्याय 1 येणार नाही ह्याचं उत्तर. तर लुळा पांगळा हे पर्याय 4ला लुळा शब्द आहे, आणि आपण लुंगा वाचलं आणि चुकलं. असं इथं जसं चुकलं तसं तिथंही होऊ शकतं बरं का. बरं झालं तुम्ही मध्ये आहेत, बाहेर असतात तर म्हणलं असतं सर 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 चुकलं चुकलं, सर 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 चुकलं. चला पुढचं हे एक, आणि अजून एक प्रश्न दुसऱ्यामध्ये एक आपलं चुकलं.
बघा, झाड झाड जोड शब्द नसलेला म्हणलं होतं. झाडे खोडे हे जोड शब्द नाही आहे. पहिलाच झाड झाडोरा, झाड लोट, झाडे झुडपे हे जोड शब्द आहेत. पण बहुतेक आता हे काय मला लक्षात येई नाही, गडबडीमध्ये हे झालं आहे. त्याचं उत्तर पर्याय नंबर दुसऱ्याचं 4. काय? झाडे खोडे हे झाडे खोडे हे जोड शब्द नाही. झाड झाडोरा, झाड लोट, झाडे झुडपे हे आहेत. तर अशा प्रकारे हा भाग इथंच संपलेला आहे. छानपैकी वाचा, वाचत राहा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. धन्यवाद मुलांनो.